नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 24 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्या सर्वांचं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 24 सप्टेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व मनातील आकांक्षा, मनोकामना पूर्ण करणारं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे अगदी मनोवेधक असतं, नजरेत भरण्यासारखं असतं. नीट, टापटीप, स्वच्छ, आटोपशीर असा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असं. महत्त्वाचं म्हणजे फॅशनचा सेन्स यांना खूप चांगल्या प्रकारे लागू होतं. ही गोष्ट पुरुषांच्या बाबतीत सुद्धा प्रकर्षाने जाणवते. वागणं, बोलणं हे थोडंसं मर्यादेमध्ये असतं, नेमकं असतं आणि थोडं हळुवारपणे हळुवारतेकडे झुकणारं असतं. त्यामुळे या जन्मतारखेचे पुरुष सुद्धा तुम्हाला थोडेसे नाजूक प्रकृतीचे दिसतील. जास्त काम केलं, जास्त अंगमेहनत केली तरी लवकर मलूल होतात, दमून जातात, थकून जातात. अतिश्रमाची कामं यांना जमत नाही किंवा त्यांना ती तशी आवडत नाही. कलेचा पिंड मात्र यांच्याकडे उपजतच असतो. कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला यांना असतेच किंवा ठाऊक असतेच. थोडेसे लकी असतात, भाग्याची साथ त्यांना चांगली लाभते. कलेच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांच्याकडे असणारी कला, त्या संदर्भात त्यांनी शिक्षण घेतलं किंवा त्या कलेला पॉलिश केलं तर ते त्या कलेमध्ये खूप मोठी उंची गाठू शकतात. कारण नैसर्गिक कलेचा पिंड हा यांच्याकडे दिसून येतो. शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करणारे असतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, रिलेशनशिपमध्ये सुद्धा थोड्या लवकर येतात. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये या व्यक्ती असेल तर त्रास सर्वात जास्त यांना होतो. म्हणजेच समोरच्या व्यक्तीबद्दल यांच्या मनात कधीही वाईट येत नाही, परंतु समोरच्या व्यक्तीने थोडं जरी यांच्या मनाविरुद्ध बोललं तर ते त्यांना फार लवकर लागतात आणि मग स्वतःलाच दूषणं देत बसतात. खास करून पुरुषांच्या बाबतीमध्ये, म्हणजे ज्यांचा 24 सप्टेंबरचा जन्म आहे त्या पुरुष वर्गामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुरुष जर का 24 सप्टेंबरचा पती असेल तर तो पत्नीचे लाड करणारा असतो आणि एखाद्या स्त्रीची समजा 24 सप्टेंबरची जन्मतारीख असेल तर ती तिच्या पतीवरती ठोस असं तिचं डॉमिनेशन दिसतं. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये थोड्या काळाकरता का असेना वादळं येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. अर्थात या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे या व्यक्तींनी स्वतःच्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. म्हणजे आरोग्य एवढं नाजूक असतं की थोडासा मोसम जरी बदलला तरी ह्यांना त्याचा त्रास सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती असतात त्या प्रमाणाबाहेर थोड्याशा हळव्या स्वरूपाच्या दिसून येतात. हळवेपणा एवढा जास्त प्रमाणात असतो की कधी-कधी मानसिकतेमध्ये त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे मानसिकतेच्या संदर्भाचे त्रास यांना होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तुम्हाला अपेक्षित जॉब मिळणं, विवाह प्रत्यक्षात होणं किंवा तुमच्या अपेक्षित असणाऱ्या घटना घडणं हा कालावधी जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा असणार आहे. त्या दरम्यान महत्त्वाची कामं तुम्ही हाती घेऊ शकाल आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. हे संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात संशयाचं वातावरण निर्माण होणं किंवा मतभेद होणं, अंदाज चुकणं, त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे मिसअंडरस्टँडिंग होणं, गैरसमजाचं वातावरण तयार होणं, अशा गोष्टी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे तो 24 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.